वेलकम स्टुडंट्स. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे ER मॉडेल म्हणजे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल काय आहे. तर आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेल जर आपल्याला डिझाइन करायचं असेल तर आपल्याला कुठले कुठले कंपोनंट्स गरजेचे आहेत किंवा आपल्याला कशाची रिक्वायरमेंट आहे. तर आपल्याला माहित आहे हे ER मॉडेल कशासाठी यूज करतो आपण, एंटिटी अँड रिलेशनशिप मॉडेल. तर एखादं रिलेशन्स आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल किंवा एखादा डेटाबेस आपल्याला डिझाइन करायचं असेल तेव्हा त्याच्या डेटा एलिमेंट्स अँड ज्या एंटिटी आहेत त्यांचं जर आपल्याला रिलेशनशिप दाखवायचं असेल तर आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल यूज करतो. आता हे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल कसं यूज करतो, तर या मॉडेलला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो त्या मॉडेलचं किंवा डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन करतो. म्हणजे जो काही आपला लॉजिकल डेटा स्ट्रक्चर आहे तो लॉजिकल डेटा स्ट्रक्चरला आपण जेव्हा ग्राफिकली किंवा डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करतो तेव्हा काय म्हणतो आपण त्याला की ER एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. चला बघूया आता बेसिक कुठल्या कन्सेप्ट्स आपल्याला हे ER मॉडेल डिझाइन करण्यासाठी लागतात ते. बघा, देअर आर 3 बेसिक एलिमेंट्स इन अँड ER डायग्राम. जेव्हा आपल्याला ही ER डायग्राम डिझाइन करायची असेल ER मॉडेलवरून तर आपल्याला काय लागतात, 3 बेसिक कन्सेप्ट लागतात, 3 बेसिक एलिमेंट्स किंवा त्याला आपण कंपोनंट म्हणू शकतो. फर्स्ट आहे एंटिटी, सेकंड आहे ॲट्रिब्यूट आणि थर्ड आहे रिलेशनशिप. आता फर्स्ट एंटिटी आहे, तर एंटिटी म्हणजे काय, एंटिटी इज अ थिंग दॅट एक्झिस्ट आयदर फिजिकली ऑर लॉजिकली. एंटिटी म्हणजे अशी गोष्ट आहे की जी फिजिकली एक्झिस्ट असेल किंवा लॉजिकली एक्झिस्ट असेल. जर फिजिकली एक्झिस्ट म्हटलं तर एखादा ह्युमन असेल, एखादा ऑब्जेक्ट्स असेल. नंतर जर लॉजिकली आपण एक्झिस्ट म्हटलं तर एखादं ॲप्लिकेशन्स असेल, त्याला आपण म्हणू शकतो लॉजिकली प्रेझेंटेड थिंग्स. नंतर नेक्स्ट आहे बघा ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे काय, ॲट्रिब्यूट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटिटी. म्हणजे एखाद्या एंटिटीची एखादी प्रॉपर्टीज किंवा एंटिटीचे एखादं कॅरेक्टरिस्टिक. सपोज एक घेतली आपण स्टुडंट एंटिटी घेतली, तिचं स्टुडंटचं नेम, एज, रोल नंबर हे काय झाले, ॲट्रिब्यूट झाले. म्हणजे एखाद्या एंटिटीची प्रॉपर्टी किंवा त्या एंटिटीचं कॅरेक्टरिस्टिक्स तिला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट. आणि थर्ड काय आहे रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे काय, एंटिटीचं अँड ॲट्रिब्यूटचं काय रिलेशन आहे, कशाने ते जोडलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो रिलेशनशिप. हे 3 कंपोनंट्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, एंटिटी, ॲट्रिब्यूट, रिलेशनशिप. ह्या 3 कंपोनंटवरनं आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्राम ड्रॉ करणार आहोत. तर बघा, देअर आर मोर एलिमेंट्स विच आर बेस्ड ऑन द मेन एलिमेंट्स. म्हणजे आता ह्या एंटिटीवरती पण अजून काही एलिमेंट्स डिपेंड्स आहेत, ॲट्रिब्यूटवरती पण त्या ॲट्रिब्यूटचे टाईप्स डिपेंड्स आहेत, रिलेशनशिपवरती कुठल्या टाईपच्या रिलेशनशिप्स आहेत हे आपण शिकणार आहोत पुढे. बघा, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. एंटिटी रिलेशनशिप डायग्रामला काय म्हणतो आपण, ERD. म्हणजे काय, एखाद्या लॉजिकल डेटा स्ट्रक्चरचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याला म्हणतो आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. बघा, द मेन व्हॅल्यू ऑफ केअरफुली कन्स्ट्रक्टिंग अँड ERD एंटिटी रिलेशनशिप डायग्राम is that it can readily be converted into a database structure. म्हणजे जर एखाद्या डेटाबेसचं किंवा एखादा आपण ॲप्लिकेशनचं किंवा बिझनेस प्रोसेसचं कन्स्ट्रक्शन केलं असेल ERD मध्ये तर आपण त्याला इझिली कन्वर्ट करू शकतो डेटाबेसच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे लॉजिकल फॉर्ममध्ये. जर एखादा डेटाबेस लॉजिकली डिझाईन केलेला असेल तर त्याला आपण ERD नुसार रिप्रेझेंट करू शकतो. किंवा जर एखादा डेटाबेस ERDने आपण रिप्रेझेंट केला असेल तर आपण त्याला लॉजिकली डेटा स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. म्हणून द मेन व्हॅल्यू ऑफ केअरफुली कन्स्ट्रक्टिंग अँड ERD is that it can readily be converted into a database structure. म्हणजे ERD डायग्राम काढलेली असेल एंटिटी रिलेशनशिप डायग्राम तर तिला आपण कन्वर्ट करू शकतो डेटाबेसच्या स्ट्रक्चरनुसार. देअर आर 3 कंपोनंट्स इन ERD. आपल्याला माहित आहे 3 कंपोनंट आहेत ERD मध्ये. ते कुठले, एंटिटी, ॲट्रिब्यूट अँड रिलेशनशिप.
नंतर बघा एंटिटीज फर्स्ट कंपोनंट, नंबर ऑफ टेबल्स यू नीड फॉर युअर डेटाबेस. म्हणजे सपोज आपण काय घेतल्या, 2 एंटिटी घेतल्या, एक स्टुडंट एक टीचर. काय झाल्या, 2 एंटिटी आपण इथे घेतल्या. आता नंबर ऑफ टेबल्स यू नीड फॉर युअर डेटाबेस. आपल्या जेवढ्या एंटिटी आहेत तेवढे आपले काय होणार आहे, टेबल जनरेट होणार आहेत. हा जो काही ER मॉडेल आहे आपण तिचा ऍडव्हान्टेजेस पाहिला आहे. कनेक्टिंग फॉर रिलेशनल मॉडेल, म्हणजे रिलेशनल मॉडेल बरोबर ते कनेक्टेड आहे. ते ऍडव्हान्टेजेस आपल्या इथे उपयोगी पडतं. म्हणजे बघा एंटिटीज, नंबर ऑफ टेबल्स यू नीड फॉर युअर डेटाबेस. म्हणजे काय, जेवढ्या एंटिटी असतील तेवढ्या टेबल्स जनरेट होतील. सपोज एक स्टुडंट एक टीचर, 2 एंटिटी घेतल्या, आपल्याला इथे टेबल किती ड्रॉ करायला लागणार आहेत, 2. एक स्टुडंटसाठी एक टीचरसाठी. नेक्स्ट बघा आता ॲट्रिब्यूट, एंटिटी स्टुडंट टीचर, ॲट्रिब्यूट्स, इन्फॉर्मेशन सच एज प्रॉपर्टी फॅक्ट्स यू नीड टू डिस्क्राईब ईच टेबल. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, त्याला आपण टेबलमधले कॉलम म्हणतो किंवा त्याला आपण फील्ड म्हणतो. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आता एंटिटी म्हणजे काय, टेबल, आणि त्या टेबलमधले कॉलम्स किंवा फील्ड म्हणजे ॲट्रिब्यूट्स. जसं स्टुडंट एंटिटीचा रोल नंबर असेल, नेम असेल किंवा त्याचं एज असेल, हे काय झाले स्टुडंट एंटिटीचे ॲट्रिब्यूट. ते काय झाले आपल्या स्टुडंट टेबलमधले कॉलम, त्याला म्हणतो आपण ॲट्रिब्यूट. जसं किंवा टीचरमध्ये घेतलं तर टीचर नेम, टीचर ID किंवा सब्जेक्ट, हे काय झाले टीचर एंटिटीचे ॲट्रिब्यूट म्हणजे टीचर टेबलमधले कॉलम. बघा म्हणून ॲट्रिब्यूट्स, इन्फॉर्मेशन सच ॲज प्रॉपर्टी फॅक्ट यू नीड टू डिस्क्राईब ईच टेबल. नंतर नेक्स्ट आहे रिलेशनशिप्स, हाऊ टेबल्स आर लिंक टुगेदर. ते टेबल एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत त्याच्या लिंक्स दाखवते आपल्याला रिलेशनशिप्समध्ये. नेक्स्ट बघा आता कंपोनंट ऑफ ER डायग्राम. कुठले कुठले आहेत ER मॉडेलचे, एंटिटी, एंटिटीचे 2 टाईप आहेत, वीक एंटिटी, स्ट्रॉंग एंटिटी और रेग्युलर एंटिटी. नंतर ॲट्रिब्यूट, ॲट्रिब्यूटचे टाईप्स आहेत बघा, की ॲट्रिब्यूट, कंपोजिट ॲट्रिब्यूट, मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट, डिराइव्ड ॲट्रिब्यूट. नंतर रिलेशनशिपचे टाईप्स आहेत बघा, 1 to 1, 1 to many, many to many, 1 to 1, 1 to many, many to 1, many to many. नंतर त्या रिलेशनशिपची आपण डिग्री बघणार आहोत, युनरी, बायनरी, टर्नरी, क्वॉटर्नरी. नंतर नेक्स्ट बघा आता बघूया आपण एंटिटी म्हणजे काय, एंटिटी कशाला म्हणतात या ER मॉडेलमध्ये. ज्या काही एंटिटीज आहेत त्या एंटिटी म्हणजे काय बघा. एन एंटिटी इज एन ऑब्जेक्ट दॅट एक्झिस्ट आयदर फिजिकली और लॉजिकली. मग अशीच मी सांगितलेलं आहे, एंटिटी म्हणजे असा ऑब्जेक्ट की तो फिजिकली प्रेझेंट असेल किंवा लॉजिकली प्रेझेंट असेल. बघा, एन एंटिटी इज नथिंग बट अ थिंग हॅव्हिंग इट्स ओन प्रॉपर्टीज. म्हणजे काय आहे, एंटिटीला स्वतःची एक ओन प्रॉपर्टीज आहे. जसं स्टुडंट घेतलं, प्रत्येक स्टुडंटला त्याचं नेम आहे, त्याचा रोल नंबर आहे. म्हणजे हे काय झाली, त्याची एक ओन प्रॉपर्टी झाली. स्वतःला आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्याकडे ओन प्रॉपर्टी आहे. म्हणून प्रत्येक एंटिटीला तिची स्वतःची एक प्रॉपर्टी असते. बघा मग, एन एंटिटी मे बी अ फिजिकल ऑब्जेक्ट सच ॲज हाऊस, कार, पर्सन, एम्प्लॉय एक्सेट्रा. फिजिकल ऑब्जेक्ट्स असेल तर काय आहेत, हाऊस असेल, एखादं घर, कार असेल, एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा एम्प्लॉई असेल. और एन एंटिटी मे बी अ लॉजिकल कॉन्सेप्ट like an event such as company, job or university course, or a concept such as a customer, transactions or order. म्हणजे जे काही लॉजिकल डेटाबेस किंवा ऍप्लिकेशन रिलेटेड इव्हेंट्स आहेत त्याला आपण म्हणतो लॉजिकल. नंतर बघा, एन एंटिटी इज एन ऑब्जेक्ट और कंपोनंट ऑफ डेटा. एंटिटी हे एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक डेटा आहे. एन एंटिटी इज रिप्रेझेंटेड ॲज अ रेक्टँगल इन एन ER डायग्राम. जर आपल्याला एंटिटी दाखवायची असेल डायग्राम मध्ये ड्रॉ करून तर आपण ती कशाने शो करतो, रेक्टँगल ड्रॉ करतो. त्या रेक्टँगल मध्ये आपण एंटिटीचं नेम लिहितो. पुढे डायग्राम मध्ये आहेच बघा. फॉर एक्झाम्पल, इन द फॉलोइंग ER डायग्राम, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, वी हॅव 2 एंटिटीज, स्टुडंट अँड कॉलेज. बघा इथे 2 एंटिटीज दिसत आहेत, एक स्टुडंट आणि कॉलेज. ह्या कशामध्ये रिप्रेझेंट केलेल्या आहेत तर
रेक्टँगल मध्ये. आपण एंटिटी कशात रिप्रेझेंट करतो? रेक्टँगल मध्ये. बघा स्टुडंट अँड कॉलेज अँड दीज टू एंटिटीज हॅव मेनी टू वन रिलेशनशिप. म्हणजे काय? मेनी टू वन रिलेशनशिप म्हणजे काय? मल्टिपल स्टुडंट. एम म्हणजे काय? मल्टिपल स्टुडंट आणि कॉलेज किती आहे? एक. म्हणून काय आहे इथे? मेनी टू वन रिलेशनशिप. मल्टिपल स्टुडंट आहेत, कॉलेज एक आहे. हॅव मेनी टू वन रिलेशनशिप ॲज मेनी स्टुडंट्स स्टडी इन अ सिंगल कॉलेज. We will read more about relationships later. For now focus on entity. म्हणजे आपण पुढचं रिलेशनशिप्स कशा आहेत किंवा हा डायमंड काय आहे? स्टडी. आता ह्या स्टुडंट आणि कॉलेजचं रिलेशनशिप कशाने दाखवलं आहे? ते स्टडी. डायमंड म्हणजे रिलेशनशिप. ते आपण पुढे शिकणारच आहोत. बट या व्हिडिओमध्ये तुम्ही एंटिटी शिकून घ्या. हे स्टुडंट जे नाव आहे रेक्टँगल मध्ये रिप्रेझेंट केले, कॉलेज जे नाव आहे ते रेक्टँगल मध्ये रिप्रेझेंट केले, त्याला आपण काय म्हणतो? एंटिटी. कुठेही एंटिटी आली तर तुम्हाला ती रेक्टँगल मध्येच लिहायची आहे. नंतर बघा आता एंटिटी म्हणजे काय होतं की एखादा फिजिकल किंवा लॉजिकल ऑब्जेक्ट. तर एंटिटी सेट म्हणजे काय आहे? अँड एंटिटी सेट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ एंटिटीज. म्हणजे एक सेम टाईपच्या एंटिटी एका सेटमध्ये घेतल्या तर त्याला काय म्हणतो आपण? एंटिटी सेट. जसं मल्टिपल स्टुडंट्स, भरपूर सारे स्टुडंट्स आहेत, त्या भरपूर स्टुडंट्सचं एका कॉलेज बरोबर रिलेशनशिप घेतली म्हणजे ते मल्टिपल स्टुडंट्स काय झाले? एक एंटिटी सेट झाला. सिमिलर टाईपच्या एंटिटी आहेत स्टुडंट. नंतर बघा एंटिटी सेट मे कंटेन एंटिटीज विथ ॲट्रिब्यूट शेअरिंग सिमिलर व्हॅल्यूज. म्हणजे एंटिटी सेटमध्ये वेगवेगळ्या एंटिटीज असतील, त्या काय करतील की काही काही ॲट्रिब्यूट्सच्या व्हॅल्यू त्यांच्या सिमिलर्स असतील. फॉर एक्झाम्पल स्टुडंट सेट may contain all the students of a school. Likewise, teachers set may contain all the teachers of school from all faculties. म्हणजे काय? जर स्टुडंट्स एंटिटी घेतली आपण तर कुठल्याही कॉलेजचे सर्व स्टुडंट्स असतील जे शाळेमध्ये जातात ते. जर टीचर एंटिटी घेतली तर त्या टीचर एंटिटीचा सेट म्हटलं तर कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक असतील ते कशात येतील? टीचर सेटमध्ये. नंतर बघा एंटिटीज sets need not to be disjoint. Example, in a company employee is the entity set which has similar properties like employee ID, employee name, salary, etc. म्हणजे काय? जे काही एम्प्लॉई सेट आहेत ते एम्प्लॉई सेट डिसजॉईंट नसतात, म्हणजे एकमेकांना कनेक्टेड नसतात. मग काय करतात? तिथे प्रॉपर्टीज असू शकतात त्यांच्या. एखादा कंपनी घेतली आहे बघा, कंपनी एम्प्लॉई इज अन एंटिटी सेट विच हॅज सिमिलर प्रॉपर्टीज लाईक. म्हणजे काही भरपूर सारे एम्प्लॉईज असतील कंपनीमध्ये, प्रत्येक कंपनीमधल्या एम्प्लॉईला काय असेल? एम्प्लॉई ID असेल, म्हणजे ती सिमिलर प्रॉपर्टी झाली. प्रत्येक एम्प्लॉईचं नेम असेल, ती पण सिमिलर प्रॉपर्टी झाली. नंतर प्रत्येक एम्प्लॉईला सॅलरी असेल, म्हणजे ती पण त्यांची काय झाली? सिमिलर प्रॉपर्टी झाली. त्याला आपण म्हणतो एंटिटी सेट. आता नेक्स्ट आहे बघा एंटिटी टाईप म्हणजे काय? देअर इज डिफरन्स बिटवीन अन एंटिटी अँड एंटिटी टाईप. बघा अन एंटिटी टाईप इज अ कॅटेगरी. एंटिटी टाईप म्हणजे काय? कॅटेगरी. स्टुडंट म्हटलं सर्व स्टुडंटची कॅटेगरी, म्हणजे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांची कॅटेगरी. फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल, सेकंड इयरचा असेल, थर्ड इयरचा असेल, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल, डिप्लोमाचा असेल किंवा 11-12चा असेल, फार्मसीचा असेल. म्हणजे काय? स्टुडंट म्हटलं ती त्याची एक कॅटेगरी झाली. टीचर म्हटलं तर कुठलाही टीचर असेल ती त्याची एक कॅटेगरी झाली. किंवा एखादा पोलीस म्हटलं तर कुठल्याही पोलीस स्टेशनचा तो पोलीस असेल तर ती एक त्याची कॅटेगरी झाली. म्हणजे एंटिटी टाईप म्हणजे काय? अन एंटिटी टाईप इज अ कॅटेगरी, एक त्याचा भाग, कॅटेगरी. नंतर बघा अन एंटिटी स्ट्रिक्टली स्पीकिंग इज अन इन्स्टन्स ऑफ अ गिवन एंटिटी टाईप. म्हणजे जी काही आपण एंटिटी डिझाईन मेन्शन करतो ती एका एंटिटी टाईपचा भाग असते, एक इन्स्टन्स असते. देअर आर युजली मेनी इन्स्टन्सेस ऑफ अन एंटिटी टाईप. एंटिटी टाईपला भरपूर सारे इन्स्टन्सेस आहेत. आता नेक्स्ट आहे आपलं जी काही एंटिटी आहे त्या एंटिटीला 2 टाईप्स आहेत. त्या एंटिटीचे कुठले कुठले 2 टाईप्स आहेत? तर एक आपल्याला स्ट्रॉंग एंटिटी सेट म्हणून प्रेझेंट असते आणि एक वीक एंटिटी म्हणून प्रेझेंट असते. आता स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय आणि वीक एंटिटी म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. तर बघूया टाइप्स ऑफ एंटिटीज. An entity set may be of the following 2 types.
स्ट्रॉंग और रेग्युलर एंटिटी सेट आणि सेकंड आहे वीक एंटिटी सेट. बघा आता स्ट्रॉंग और रेग्युलर एंटिटी सेट म्हणजे काय. रेग्युलर म्हणजे आपण जी एका रेक्टँगल मध्ये रिप्रेझेंट करतो तिला आपण रेग्युलर एंटिटी म्हणतो. बघा स्ट्रॉंग और रेग्युलर एंटिटी सेट. If an entity having its own key attribute specified, then it is a strong entity. म्हणजे अशी एंटिटी जिला स्वतःचं ओन की ॲट्रिब्यूट आहे, म्हणजे तिला तुम्ही त्यावरनं ओळखू शकता. जसं आता स्टुडंट ॲट्रिब्यूट घेतला आपण, की ॲट्रिब्यूट घेतला रोल नंबर. तर काय कसं आपण सपोज क्लासमध्ये आपल्या सेम नावाचे 2-3 मुलं असतील. सपोज आपल्या क्लासमध्ये पूजा नावाच्या 3 मुली आहेत. आता त्यांना आपण ओळखायचं कसं, त्यांचं की ॲट्रिब्यूट कुठलं घ्यायचं, तर आपण त्यांची की ॲट्रिब्यूट काय घेणार, एक तर त्यांचा रोल नंबर असेल, कधी कधी आडनाव पण सेम असेल, मुलांचं नाव पण सेम असेल, तर आपण त्यांना हे करू शकतो, ओळखू शकतो का, आयडेंटिफाय करू शकतो का, नाही. तर स्ट्रॉंग एंटिटीमध्ये काय प्रॉपर्टीज आहे की असं एक की ॲट्रिब्यूट आहे की तुम्ही त्या एंटिटीला ओळखू शकता, आयडेंटिफाय करू शकता. तिला आपण म्हणतो स्ट्रॉंग और रेग्युलर एंटिटी सेट. बघा मग इफ अन एंटिटी हॅव्हिंग इट्स ओन की ॲट्रिब्यूट, तिला स्वतःला आयडेंटिफाय करण्यासाठी तिचं एखादं असणारं की ॲट्रिब्यूट स्पेसिफाईड, देन इट इज अ स्ट्रॉंग एंटिटी. की ॲट्रिब्यूट असेल तिला तर आपण तिला स्ट्रॉंग एंटिटी म्हणतो. नंतर बघा जसं आपल्याला प्रत्येकाला आधार कार्ड नंबर आहे तो काय आहे, युनिक आहे. ती काय झाली आपली की ॲट्रिब्यूट झालं प्रत्येक युजरसाठीचं. मग आपल्या पर्सन एंटिटीसाठी आपलं आधार कार्ड हे आपली की ॲट्रिब्यूट. नंतर बघा की ॲट्रिब्यूट इज यूज टू आयडेंटिफाय दॅट एंटिटी युनिकली अमॉंग सेट ऑफ एंटिटीज इन एंटिटी सेट. युनिकली म्हणजे त्या एंटिटीला आयडेंटिफाय करू शकतो असं की ॲट्रिब्यूट. नंतर बघा स्ट्रॉंग एंटिटी इज डिनोटेड बाय सिंगल रेक्टँगल. एक सिंगल रेक्टँगल आपण ड्रॉ केला, त्याच्यामध्ये आपण काय दर्शवतो, स्ट्रॉंग एंटिटी. नंतर बघा द रिलेशन बिटवीन 2 स्ट्रॉंग एंटिटीज इज डिनोटेड बाय सिंगल डायमंड, सिम्पली कॉल्ड रिलेशनशिप. या डायग्राम मध्ये बघितलेला आहे. बघा 2 काय आहेत, रेक्टँगल आहे समोर स्टुडंट आणि कॉलेज, त्यामध्ये एक सिंगल डायमंड आहे, त्याला काय म्हणतो आपण रिलेशनशिप. बघा द रिलेशन बिटवीन 2 स्ट्रॉंग एंटिटीज इज डिनोटेड बाय सिंगल डायमंड, सिम्पली कॉल्ड रिलेशनशिप. इथे दिलंय एक्झाम्पल मध्ये, इथे बघू शकता स्टुडंट कॉलेज काय झाल्या 2 एंटिटीज आहेत आणि त्यामधला जो डायमंड आहे ती त्यांची रिलेशनशिप आहे. नंतर बघा वीक एंटिटी सेट. जसं स्ट्रॉंग एंटिटीला ओन की ॲट्रिब्यूट आहे, तिला स्वतःची एक प्रॉपर्टी आहे, तसं द एंटिटी विच डज नॉट हॅव एनी की ॲट्रिब्यूट इज नोन ॲज वीक एंटिटी. म्हणजे काय, वीक एंटिटीला स्वतःचं की ॲट्रिब्यूट नसतं, तिला स्वतःची ओन प्रॉपर्टी नसते, तिला आपण काय म्हणतो, वीक एंटिटी म्हणतो. जसं एखाद्याचं बँकमध्ये अकाउंट असेल तरच त्याला अकाउंट नंबर असेल, किंवा एखाद्याने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल एखाद्या विद्यार्थ्याने तरच त्याला रोल नंबर असेल. म्हणजे स्टुडंट एंटिटीवरती काय डिपेंड असेल, त्याचा रोल नंबर डिपेंड असेल. म्हणजे काय, त्याला एखादं की ॲट्रिब्यूट नसणे, एखाद्या एंटिटीला की ॲट्रिब्यूट नसणे त्याला आपण म्हणतो वीक एंटिटी. द वीक एंटिटी हॅज पार्शियल डिस्क्रिमिनेटर की, म्हणजे ती पार्शियल डिस्क्रिमिनेटर की आहे. वीक एंटिटी डिपेंड्स ऑन द स्ट्रॉंग एंटिटी फॉर इट्स एक्झिस्टन्स. वीक एंटिटी इज डिनोटेड विथ द डबल रेक्टँगल. ही जी काही वीक एंटिटी आहे ती वीक एंटिटी ऑलवेज डिपेंड असते आपल्या स्ट्रॉंग एंटिटीवरती. जर स्ट्रॉंग एंटिटी प्रेझेंट असेल तरच पुढे आपली वीक एंटिटी असेल. आता ही वीक एंटिटी डिनोट कशाने केली जाते तर डबल रेक्टँगल मध्ये. नंतर बघा द वीक एंटिटी इज रिप्रेझेंटेड बाय अ डबल रेक्टँगल. दिलेले एक्झाम्पल मध्ये बघा, फॉर एक्झाम्पल अ बँक अकाउंट कॅनॉट बी युनिकली आयडेंटिफाईड विदाउट नोविंग द बँक टू विच द अकाउंट बिलॉंग, सो बँक अकाउंट इज अ वीक एंटिटी. बघा इथे बँक आहेत, बट बँक अकाउंट आपलं कुठल्या बँकेमध्ये आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण ते अकाउंट सर्च करू शकतो का, आयडेंटिफाय करू शकतो का, नाही. म्हणजे काय, बँक हा एंटिटी सेट आहे, स्ट्रॉंग एंटिटी आहे, बट बँक अकाउंट नंबर हे काय आपलं वीक एंटिटी आहे, म्हणजे ती स्ट्रॉंग एंटिटीवरती डिपेंड आहे. एक्झाम्पल आहे म्हणून अ बँक अकाउंट कॅनॉट बी युनिकली आयडेंटिफाईड
without knowing the bank to which the account belongs. So bank account is a weak entity. हे झालं आपलं entity relationship model basic concepts with components of entity relationship diagram. आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत एंटिटीचे कुठले दोन टाइप्स आहेत, तर स्ट्रॉंग एंटिटी और वीक एंटिटी. तसंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सेकंड कंपोनंट ॲट्रिब्यूट्स. तर हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि सर्वांना हा व्हिडिओ समजेल. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा.